मराठी भाषा दिनानिमित्त 4थं विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले। शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबाबत जागरूकता वाढवणं हा यामागचा उद्देश आहे। या उपक्रमाचा पहिला टप्पा फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण केला जाणार असून त्यासाठी सुमारे 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असंही सामंत यांनी यावेळी सांगितलं। विश्व मराठी संमेलन 4थं हे नाशिकमध्ये कालपासून सुरू झालंय। या विश्व संमेलनामध्ये महाराष्ट्राच्या बोलीभाषांचा देखील अभ्यास झाला पाहिजे म्हणून काल बोलीभाषांचा उत्सव देखील नाशिकमध्ये साजरा करण्यात आला। आज सकाळी बरोबर 9 वाजता शोभायात्रेचं जे नियोजन केलेलं होतं त्या नियोजनानुसार किमान 8 ते 10 हजार नाशिककर या शोभायात्रेमध्ये सामील झालेले आहेत। नाशिककरांनी हे विश्व संमेलन शासनाचं नाही तर ते आमचं स्वतः नाशिककरांचं आहे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सहभाग घेतलाय, त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद देतो। आणि विश्व मराठी संमेलनाची जी संकल्पना होती की कॉलेज जीवनातले विद्यार्थी असतील, शालेय जीवनातले विद्यार्थी असतील, त्यांना आपली मराठी भाषा कशा पद्धतीनं जतन करायची, त्याचं संवर्धन करायचं आणि परदेशातल्या मराठी लोकांना देखील या संमेलनासाठी बोलवायचं, हा 4थ्या वर्षीचा आमचा संकल्प यशस्वी झालाय आणि नाशिककरांनी पहिल्याच दिवशी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। नाशिकमध्ये आयोजित होत असलेल्या विश्व मराठी संमेलनाच्या प्रांगणामध्ये